जिस प्रकार का दमन चक्र, गुंडागर्दी, लाठी, अश्रु गैस हिंदुस्तान के बच्चों और युवाओं पर चलाया जा रहा है, उसके विरोध में आज प्रधानमंत्री का निवास घेरा राहुल गांधी जी ने और कांग्रेस के सिपाहियों ने। जिस प्रकार का से जबरदस्ती, पकड़ धकड़, लाठी, जेल, यातनाएं दी जा रही हैं, क्या समझते हैं मोदी जी कि क्या इससे हिंदुस्तान के युवाओं का बलबला रुक जाएगा? क्या राहुल गांधी जी की युवाओं की ये लड़ाई, छात्रों की ये गूंज रुक जाएगी? शायद गलतफहमी में है, क्योंकि एक नई क्रांति का सूत्रपात है और आज उस क्रांति की पहली ज्वाला पहले आपने देखी जंतर मंतर पर और दूसरी ज्वाला प्रधानमंत्री के निवास पर राहुल गांधी जी के नेतृत्व में धधकती हुई देखी। ये ज्वाला बहुत जल्द एक क्रांति का रूप लेगी। आपण बघतोय काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। ही एक ठिणगी आहे आणि ही क्रांतीची सुरुवात असल्याचं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकार दडपशाही करतंय, ज्या पद्धतीने केंद्र सरकार दडपशाही करतंय ते योग्य नाहीये आणि ही क्रांतीची सुरुवात असल्याचं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलेलं आहे। रणदीप सुरजेवाला हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलीस व्हॅन मध्ये बसून त्यांनी ही प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली आहे। आज फिर से दिल्ली पुलिस ने गृह मंत्री के इशारे पर, प्रधानमंत्री के इशारे पर बहुत ही कायरतापूर्वक तरीके से हमारे नेता राहुल गांधी को घसीटकर हिरासत में लिया। हमारी नेता प्रियंका गांधी को बदतमीजी कर और घसीटकर बस में जबरदस्ती ठूसा और बदतमीजी से ले जा रहे हैं। बता भी नहीं रहे कि हमारे नेताओं को कहां ले जा रहे हैं। हम सब को गिरफ्तार करके ले जाया जा रहा है। हमारे कपड़े फाड़ दिए, हम पर एक तरह से बर्बरता पूर्वक कार्रवाई की। हमारी मांग बहुत स्पष्ट है, छात्रों के ऊपर लाठियां नहीं चलने देंगे, छात्रों के ऊपर केस नहीं चलने देंगे, धर्मेंद्र प्रधान को अपनी कुर्सी पर नहीं रहने देंगे। गृह मंत्री को माफी मांगनी है और इस्तीफा देना पड़ेगा। प्रधानमंत्री को माफी मांगनी है छात्रों से, उनके माता पिताओं से, और इस्तीफा देना पड़ेगा। जय हिंद, जय कांग्रेस। आपण बघतोय काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार हल्लाबोल केलेला आहे। विद्यार्थ्यांवर अमानुष अशा प्रकारे अत्याचार होऊ देणार नाही, विद्यार्थ्यांच्या विरोधात केसेस चालू देणार नाही असा निर्धार करत पवन खेरा यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पवन खेरा यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पवन खेरा हे सुद्धा काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि आक्रमक भूमिका त्यांनी आपले जाहीर केलेली आहे। ज्या पद्धतीने राहुल गांधी आक्रमक पवित्र्यामध्ये या आंदोलनात सहभागी झाले, प्रियंका गांधी आक्रमक पवित्र्यामध्ये सहभागी झाल्या, त्याच पद्धतीने काँग्रेसचे सगळे खासदार या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाले। पहिल्यांदा 2-2.5 एकूण 3-3.5 तास राहुल गांधी आपल्या खासदारांसोबत आंदोलन केलं आणि शेवटच्या अर्धा एक तासामध्ये अखिलेश यादव सुद्धा राहुल गांधी यांच्या सोबत येऊन या आंदोलनामध्ये जोडले गेलेले होते। पोलिसांनी पहिल्या एक तासा दीड तासामध्ये काँग्रेसच्या अनेक खासदारांना बळजबरीने ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। त्याची दृश्य पण आपण बघितली आणि काही खासदारांना तर अक्षरशः उचलून गाडीमध्ये कोंबण्यात आल्याचं सुद्धा बघितलं आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या। जितेंद्र सिंह यांनी पोलिसांना राहुल गांधींशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल गांधी आंदोलनावर ठाम। अखिलेश यादव आपण या दृश्यांमध्ये बघतोय। पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष को गिरफ्तार किया गया है, सांसदों को गिरफ्तार किया गया है। पुलिस भाई पता नहीं हो तो सर बताइए, जहाँ कोई आकर जाता नहीं। यादव हे पोलिसांना आपल्याला कुठं घेऊन जात आहे असं विचारतायत। ज्या गाडीमधून त्यांना नेलं जातंय त्या ठिकाणी विरोधी पक्षातले काही कार्यकर्ते ती गाडी अडवण्याचा प्रयत्न करतायत, तर काँग्रेसनं आता ही क्रांतीची सुरुवात असल्याचं म्हटलेलं आहे। जहाँ कोई आकर जाता नहीं। आप इधर आइए।